नमस्कार मित्रांनो. दररोज नवनवीन कविता, नवनवीन वेगवेगळे ज्ञान, नवनवीन गणितांच्या संकल्पना या सर्वांसाठी यशराज कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण एक नवीन कविता पाहणार आहोत. ही नवीन कविता शिक्षकांचा अतिशय जवळचा मित्र असलेला म्हणजे पहिला खडू, दुसरा फळा आणि तिसरा डस्टर. या तीन गोष्टी शिवाय शिक्षक म्हणजे तो अपूर्ण शिक्षक असं समजायला हरकत नाही. कारण विद्यार्थ्यांच्या मनःपटलावर काही गोष्टी जर तुम्हाला बिंबवायच्या असतील, त्यासाठी एक दृकश्राव्य साधन म्हणून आपण फळा वापरत असतो. समोर फळा आणि शिक्षकांचं सातत्यानं देत असलेलं आपलं ज्ञान. या दोन्हीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनावर कोरलेलं जातं ते ज्ञान आयुष्यभर टिकलेलं असतं. म्हणून शिक्षकांचा तिसरा मित्र म्हणून एक डस्टर असतो. या डस्टरच्या संदर्भानं आमच्या कविमित्राने कविता लिहिलेली आहे. ती कविता पुढील प्रमाणे मी सादर करतो. शिकलेले ते पुसल्यावरती लिहिता येते नवे. शिकलेले ते पुसल्यावरती लिहिता येते नवे. कितीही मोठा फळा असो सोबत मात्र डस्टर हवे. कितीही मोठा फळा असो सोबत मात्र डस्टर हवे. एका बाजूने कणखर डस्टर, एका बाजूने कणखर डस्टर, एका बाजूने मऊ. फळ्यासोबत ऐटीत बसते जणू बारका भाऊ. एका बाजूने कणखर डस्टर, एका बाजूने मऊ. फळ्यासोबत ऐटीने बसतो जसा बारका भाऊ. कुणामुळे हे फिरुनी येती अक्षरांचे थवे. कुणामुळे हे फिरुनी येती अक्षरांचे थवे. कितीही मोठा फळा असो सोबत मात्र डस्टर हवे. ज्ञानरूपी तो उजेड वाटतो रंगाने जरी काळा. ज्ञानरूपी तो उजेड वाटतो रंगाने जरी काळा. फळाच असतो रिते होण्याचा आनंदी सोहळा. चमचम करती कसे फळ्यावर ज्ञानाचे काजवे. चमचम करती कसे फळ्यावर ज्ञानाचे काजवे. कितीही मोठा फळा असो सोबत मात्र डस्टर हवे. काम आपुले करुणी इमाने फळा ठेवतो नवा. काम आपुले करुणी इमाने फळा ठेवतो नवा. फळा आणि वर्गामधले डस्टर असतो दुवा. फळा आणि वर्गामधले डस्टर असतो दुवा. कुणामुळे लागती फळ्यावर ज्ञानाचे दिवे. कितीही मोठा फळा असो सोबत मात्र डस्टर हवे. अक्षर अक्षर लिहिताना शब्दांचा भरतो मेळा. अक्षर अक्षर लिहिताना शब्दांचा भरतो मेळा. गणिताचे कोडे सोडवता कसा दंगतो फळा. गणिताचे कोडे सोडवताना कसा दंगतो फळा. कुणामुळे दरवेळी येते रूप फळ्याला नवे. कुणामुळे दरवेळी येते रूप फळ्याला नवे. कितीही मोठा फळा असू दे सोबत मात्र डस्टर हवे. सोबत मात्र डस्टर असावे. नमस्कार.